नमस्कार. ऋणानुबंधी या कार्यक्रम मालिकेतला हाच 13वा भाग पंडित कुमार गंधर्व यांच्याबद्दलचा. तर त्याप्रमाणे मागच्या वर्गात पाहिलं त्यामुळे आमची मैफल ठरली आणि आम्ही वेळेवर सगळं जाऊन सगळी तयारी केली. सकाळी 9ची मैफल होती. शेजारीच कुमारांची बैठकीची व्यवस्था होती. कुमारजी आले, तंबर वगैरे लागले आणि मागच्या बाजूला मी बोर्ड दिला होता स्टेजवरती, कानसेन मंडळ म्हणून. आणि मग मैफल सुरू झाल्यानंतर कुमारांनी त्या दिवशी सहेली तोडी हा राग पहिल्यांदा गायला. मी कदाचित मी चुकत आहे, पण बहुतेक सहेली तोडीच होता. आणि काहे रे जगवा असे विलंबित बोल होते आणि चंदाचा रे मुखडा असा द्रुतत होता. पहिल्यांदाच लागला. मग पुण्यातल्या कुमारांचा सगळा जो फॅन वर्ग होता तो उपस्थित होता आणि आवाज अप्रतिम लागलेला. आणखी मैफलीची रंगत चाललेली. त्या मैफलीला तिकीट विक्री चांगली झाली ती. म्हणजे कुमारांना द्यायची बिदागी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आमच्या हातात होती आणि पुढे येणारे पैसे म्हणजे खर्च बघून ते पैसे उरला अशापैकी परिस्थिती होती. त्या मैफलीला विजय तेंडुलकर उपस्थित होते. इंटरव्हल झाला आणि मग कुमारांशी इतर लोक सगळे भेटायला वगैरे आले. तेव्हा तेंडुलकर माझा काही त्यांचा परिचय तेव्हाही नव्हता आणि पुढे कधी आयुष्यात नाही झाला फारसा. एकदाच केव्हा तरी गाठ पडली ती. पण तेंडुलकर शेजारी म्हणे की कोणी ठेवलं हा कार्यक्रम. मी जरा कान टवकारले की आता आपल्याबद्दल काहीतरी चाललंय, म्हणजे कौतुक काहीतरी वेळेला. तेंडुलकर म्हणले कार्यक्रम चांगला चाललाय, व्यवस्थाही ठीक आहे, पण माझा कानसेन मंडळाचा बोर्ड किती बटबटीत अक्षरात लिहिलंय. आता तेव्हा कापडावरती रंगीत अक्षर लिहायची, आणखीन ठळक मोठं अक्षर असावं म्हणून निळा रंग, त्याला बाजूने लाल बॉर्डर वगैरे असं, त्यामुळे जोरदार केलं कानसेन मंडळ म्हणून. ते ती आठवण माझ्या अजून लक्षात आहे. आणि मग इंटरव्ह्यूलाच कुमारांना मी ते मानधन ठरलं, ते पाकिटात घातलं आणि कुमारजीला म्हटलं की कुमारजी हे मानधन आहे. अरे म्हणले. कुमारजी असं थोडं कानडी मिश्रित ढंगाने फार वेगळं बोलले. अरे काय कशाला आत्ता कशाला. म्हणलं नाही आहे ताने असे तर देतो. नको राहून तुमच्याकडे ठेवा उभं नंतर झालं. चहा बी झाला आणि उत्तरार्ध सुरू झाला. उत्तरार्धसुद्धा भरपूर रंगला. 12-12:30पर्यंत गाणं चाललं आणि सर्व लोक अतिशय आनंद केले. आम्हीसुद्धा अतिशय, मी आणि गोपटे खुश झालो की आपण कुमारांचं गाणं करू शकलो आणि चांगलं रंगलं म्हणून. पण ह्या गाण्यातला एक समयप्रसंग आता मी तुम्हाला सांगतो. तेव्हा मी नुकताच 6 महिन्यापूर्वी अकाईचा स्पूल टेप रेकॉर्डर यायचा, सेमी प्रोफेशनल M4 मॉडेल. तो एक सेकंड हँड आमच्या मेवणे अशोक शिंद्रेंच्या ओळखीतनं मुंबईतल्या एका पारशी बाबाजीकडनं घेतला. तो इथं त्याचं ट्रायल आम्ही 7 भीमसेच्या गाण्याला लांब ठेवून केले. ते कुमारांच्या गाण्याची रेकॉर्डिंगला परवानगी नाही मी ऐकून होतो, पण करूया म्हणलं तर दटून काय होतंय ते म्हणून. माझ्याकडे तेव्हा मर्सिडीज गाडी सेकंड हँड होती. मग आम्ही स्टुडंट हॉलच्या मागच्या बाजूला स्टेजच्या पिछाडीला ती गाडी पार्क केली. लाऊडस्पीकरचा जो कंट्रोल पॅनेल असतं त्यातनं एक वायर काढली आणि माईकला इतर वायरी जात तशी ती वायर त्या टेप रेकॉर्डरला जोडून ठेवली. गाडी ड्रायव्हर होता माझा, त्याला म्हणलं इकडं खूण केली आतनं कोणीतरी येऊन, त्याला सांगितलं की टेप रेकॉर्डर चालू करेल तो. अशी व्यवस्था आम्ही केली. आणि मैफल सुरू झाल्याबरोबर मी एक मित्राने जाऊन सांगितलं, तो टेप रेकॉर्डर चालू होता. इंटरव्ह्यू झाल्यानंतर वसंतराव आसेकर भयंकर चाणाक्ष म्हणून त्यांना शंका नेहमी असायची काय लोक काय, कारण स्वाभाविक आहे ना, चांगल्या तऱ्हेनं जर रेकॉर्डिंग नाही झालं तर ते गायकाचा कीर्तीवजी त्याला थोडा कमीपणा येतो की क्वालिटी त्यात राहत नाही. ते असे इकडे तिकडे हे शोधक नजरेनं बघत होते बरं का. बघता बघता त्यांची नजर तिकडे गेली. ते इकडे नजर इतर गोष्टीवर आणि मी माझी नजर वसंतराव आसेकरांवर ठेवून होतो. ते बघता बघता त्या लाऊडस्पीकरच्या कंट्रोल पॅनेलपाशी गेले स्टेजजवळ. हा छेडा इथनं आणखीन कुठे गेलाय. छेडा म्हणजे वायर, मुंबईकर छेडा म्हणायचे. आता मला माहीत होतं की हा छेडा मागच्या गाडीला आमच्या खिडकीतनं मागच्या बाजूच्या जाऊन आमच्या गाडी ठेवलं टेप रेकॉर्डरला लागलेला आहे म्हणून. आता आली पंचायत.
नाही नाही म्हणलं, काहीतरी मी सारवासारव केली की नाही, तो छेडा म्हणजे ते बाहेरच्या बाजूला इकडं पुढच्या बाजूला काही लोक बसले, त्यांना ऐकून मग वेगळा एक स्पीकर तिकडे लावला त्यांना. त्यांच्या मनात ती शंका पुरती गेली नाही. पण तोपर्यंत इंटरव्ह्यूचा कार्यक्रम सुरू व्हायची वेळ आली आणि तो विषय थांबला तेवढ्यावरती. हा विषय ऐकणारे ग्रस्त होते, मला नाव आठवत नाही, त्यांनी मला बाजूला बोलवलं. कुठल्या तरी सरकारी काहीतरी नोकरीला होते आणि अति कदरू मनुष्य होता. ते म्हणले, मी मागं जाऊन बघून आलोय, तुम्ही सुपर रेकॉर्डिंग करताय, आता मी कुमारांच्या कानावर घालतोय. आता आमची पाचावरच धारण बसली. म्हणजे आम्ही जे काय आता गुढी कुमारांचं मिळवलं ते एका क्षण त्याचे मोठ्या मिनतवारीनं आम्ही समजूत घातली की अरे नाही, हे खाजगी रेकॉर्डिंग आहे, ट्रायल करता करतोय, आम्ही काय कमर्शियल वापर करत नाही. मग त्यांनी मोठ्या औदार्याचं आव्हानच म्हणलं, ठीक आहे आता मी माफ करतो, पण हे योग्य नाही वगैरे. मग त्याला घेऊन बाहेर घेऊन चहा बी पाजला आणि ती समजूत झाली. गाणं उत्तम झालं. आता नंतर कुमारजीने आमचं कौतुक केलं आणि तिथपासून कुमारजींचं आमच्या खऱ्या अर्थाने एक वेवलिंग जुळली म्हणला असं सुरुवात आहे. वसंत आचरेकरांची समजूत पडली की पोरं चांगली आहेत ही, आणि मग वसंतरावांचा आमचाही संबंध सुरू झाला. कुमारांच्या घरात पुण्यात आम्ही केलं, पण सातारला करावं अशी मला इच्छा होती ना. सातारला मी चौकशी केली. सातारला सदुभाऊ जोशी म्हणून जुन्या काळातले प्रख्यात गायक होते. नाटकात कामी करायचे, संगीती करायचे आणि काही वेळा शिकवण्याही घ्यायचे मटंगे गुरुजींच्या गुरुसंगीत विद्यालयात. त्यांचा मुलगा मोहन जोशी माझा मित्र शाळेत. म्हणून मी एकदा सदुभाऊंच्याकडे जाऊन भेटलो आणि विषय काढला. हो म्हणले, कारण सदुभाऊ जोशी म्हणजे जे वामनराव देशपांडे चार्टर्ड अकाउंटंट अतिशय संगीत क्षेत्रातला ते दादा माणूस मानले जायचे त्या काळात. ते सदुभाऊ जोशांचे मेवणे, सदुभाऊंची बहीण झालेली ती. त्यामुळे ते म्हणले, हो आम्ही एकदा कुमारांचं गाणं पूर्वी केलं तर. आणि सातारला येताना त्यांची गाडी ती कुठे शिवापूरला थांबले असताना गाडीतनं काहीतरी त्यांच्या हवा भरायच्या उशा वगैरे असतात, हवा भरून वापरायच्या, त्या चोरीला गेल्या आणि शाली चोरीला गेली. आणि म्हणजे तर भानगड झाली. म्हणजे सातारचं नाव कुमारांच्याकडे जरा वेगळंच दिसतंय. पण तरी आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवला. मध्यंतरी मी एकदा मुंबईला गेलो होतो. वसंत आचरेकरांचा फोन बरेच व्हायचा आडनावांना. वसंतच्या घरी गेलो होतो मी. तेव्हा ते लोटस सिनेमाच्या मागं माहीमला राहायचे. मी आठवण माझी पक्की असली तर 10B भाग्यनगर असा त्यांचा पत्ता होता. बहुतेक बरोबर आहे असं मला वाटतं, कारण जुन्या आठवणी सहसा विसरल्या जात नाहीत. नेमका तेव्हा गणपती दिवस होते आणि त्यांच्या घरातल्या गणपतीची आरती चालू होती. त्या आरतीत सामील झाल्याचंही मला आठवत आहे. वसंतराव चिरंजीव सुरेश पुण्यात असत होता. कधी ती ही आठवण कन्फर्म करू शकते. आमचा प्रयत्न झाला तर एकदा मग ठरलं की पुण्याला दुसऱ्या कोणाचा तरी कार्यक्रम होता, त्याला जोडून मध्ये एक दिवस गॅप ठेवून सातारला कार्यक्रम करायला कुमारजी तयार झाले. मी एक वसंतच सांगायचा मग, हां ठीक आहे आम्ही करू सातारला कार्यक्रम. तारीख मी वेगळी सांगतोय, पण 10ला आमचा पुण्याला कार्यक्रम आहे, 11ला जरा आम्ही विश्रांती घेऊ आणि 12 तारखेला सातारला कार्यक्रम आम्ही करू, तुम्ही ठरवून टाका त्याप्रमाणे. आम्हाला आनंद झाला. आणि सातारला कुमारजींचा कार्यक्रम अनेक वर्षात झालेला नव्हता. केव्हा तरी आजारी पडण्यापूर्वी वगैरे झालेला असेल. आम्ही तयारीला लागलो आणि कुमारजी असं ठरलं की कुमारजींचा पुण्यातला कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी कुमारजी सातारला येतील, त्यांना मी माझ्या गाडीतनं घेऊन यायचं असंही ठरलं. आचरेकर मुंबईत परस्पर येणार होते आणि आप्पा जळगावकर कुमारांच्याबरोबरच माझ्या गाडीतनं येतील हार्मोनियम साथीला. हे सगळं ठरलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी सहसा आपलं नेहमी इन्कम टॅक्सचं एक काम करायचं आणि त्याला जोडून या सगळ्या भानगडी करायच्या, असंच करायचं. त्यामुळे इन्कम टॅक्सचं एक काम काढलं आणि पुण्याला गेलो आणि येताना दुपारी कुमारांना घेऊन मी निघालो. कुमारजी तोपर्यंत चिरमुलांच्याकडे उतरत नव्हते, दुसरे कुठे उतरत आहे. चिरमुलांची ओळख मीच नंतर करून या भाग नंतर मी तुम्हाला सांगेन केव्हा तरी. तर कुमाराला घेऊन मी निघालो. माझ्याकडे मर्सिडीज गाडी होती आणि कुमार आपल्याबरोबर येत आहेत म्हणजे आपल्या डोक्यावर मोठी जबाबदारी आहे ही जाणीव होती मला. म्हणून मी स्वतःच गाडी चालवत होतो आणि सातारा येईपर्यंत म्हणजे कुमारजी मागच्या सीटवर, आप्पा जळगावकर आपणची हार्मोनियम डिकीमध्ये आणि कुमाराचे तंबोरे ते मागच्या सीटवरती धरलेले असे. ड्रायव्हर माझ्या शेजारी, गाडी मी चालवतो. प्रचंड टेन्शन आलं होतं.
आपल्यातनं चुकून, शेवटी गाडी आहे ती आणि ड्रायव्हिंग आहे, काही जर चुकून काही घडलं तर आपल्यावरती केवढा मोठा ठपका येईल. अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवत आम्ही सातारला आलो. तेव्हा LICचं गेस्ट हाऊस होतं आणि LICचे डिव्हिजनल मॅनेजर बापट म्हणून होते. ते कुमारांचे प्रेमी होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या गेस्ट हाऊसमध्ये कुमारांची व्यवस्था करा. सातारला जे पॅलेस स्ट्रीटला LICची जुनी बिल्डिंग आहे, त्या शेजारी नवीन बिल्डिंग झाली ती, त्याच्या पहिल्या मजल्यावर ते गेस्ट हाऊस होतं. तिथं आणून मी कुमारजींना सोडलं, जेवायची व्यवस्था केली आणि मग उत्साहानं आम्ही सातारच्या याची जी हँडबिल वगैरे छापली ती, तर सातारची काय काय तयारी केली आहे ती सांगायला सुरुवात केली. म्हणलं इथं इंग्लिश स्कूल म्हणून आहे, त्यांचा गणेश हॉल म्हणून आहे, छान हॉल आहे अतिशय, आणखीन 400 माणसं व्यवस्थित बसू शकतात. शेजारी मोकळा चौक आहे, तिथेही काही लागली तर माणसं बसू शकतात. आणि ह्या हॉलमध्ये आम्ही भीमसेनचं गाणं केलं आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये गंगूबाई हंगेलांचंही गाणं केलेलं आहे आणि अकॉस्टिकला फार उत्तम हॉल आहे. ठीक आहे म्हणले कुमारजी, काय हरकत नाही. आणि म्हणलं आम्ही तिकीट विक्री असे ठेवले, ठीक आहे म्हणले. आणि आम्ही अशी हँडबिलं काढली, म्हणजे बोर्ड लावले तेच आम्ही सातारला हँडबिलं काढली, म्हणून मी हँडबिल त्यांच्यासमोर असं धरलं, तुम्हालाही बघायला सुरुवात केली. हँडबिलात मजकूर काय होता, सातारकरांना सुवर्णसंधी, ख्यातनाम गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या गायनाची याच्या गायनाची अद्वितीय मैफल. या मैफलीत कुमार गंधर्व शास्त्रीय संगीत, नाट्यगीते, भावगीते आणि भजने सादर करणार आहेत. कुमारनी वाचली, क्षणभर थांबले. अरे काय रे, काय काय लिहिलंय ह्याच्यामध्ये तो, भावगीते काय, भजने काय, बरं मी लावणी बिवणी काय लिहिली नाहीस. मी म्हणलं कुमारजी, अहो असं कसं लिहिन, हे सगळं तुम्ही गायलाय ना. म्हणजे काय म्हणलं तुम्ही सगळे हे प्रकार गायलाय की. ख्याल तर तुम्ही गाताच, नाट्यगीतं गायली, भावगीत गायले, भक्ती भजनं म्हणजे कबीराची सोदाची भजनं तुम्ही म्हटलेली आहेत, त्यामुळे मी बरोबरच म्हणलेलं आहे की. आता लावणी तुम्ही म्हटलेली नाही आहे, पण जर म्हटली असती तर मी यात नक्की घातली असती. आता तिथपर्यंत आमचा तेवढा परिचय झाला होता की थोडा मोकळेपणा मी घेऊ शकत होतो. बोलणे त्याला शहाणाच दिसतोयस तू म्हणले, बरं झालं लावणी मी गायली नाही तर खरंच छापली असती माझ्या नावात. आणि मग संध्याकाळची मैफल ती सुरू झाली. आता त्या मैफलीचा वृत्तांत आणि पुढच्या काही आठवणी आता पुढच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.